मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानक हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। घटनेनंतर आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले, ज्यात आरोपी पळताना दिसतोय। मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकावरती महाविद्यालयीन प्राध्यापकाची हत्या करण्यात आली होती। एनएम महाविद्यालयाचे प्राध्यापक आलोक सिंग यांची चाकून वार करून हत्या करण्यात आली। मालाड स्थानकावरती काही कारणावरून आधी या दोघांमध्ये वाद झाला, तर आरोपीने त्यांच्यावरती चाकून वार करून पळ काढला होता। त्यानंतर आता आरोपीला अटक करण्यात आली आहे। ही दृश्य आहेत मालाड रेल्वे स्थानकातल्या सीसीटीव्ही फुटेजची। यामध्ये हा आरोपी आलोक सिंग यांच्यावरती चाकून वार करून पळ काढत असताना सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय आणि या सीसीटीव्ही फुटेजवरनं पोलिसांनी या आरोपीला बेड्या देखील ठोकलेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। कृष्णा, कधी घडलेला हा प्रकार आणि किती वेळानंतर आरोपीला अटक झाली आहे? श्वेता, काल संध्याकाळी हा प्रकार घडलेला होता आणि आलोक सिंग हे कॉलेजमधून आपलं काम आटोपवून आपल्या घरी जाण्यासाठी निघालेले होते आणि ते बोरिवली लोकलमध्ये चढले असताना त्यांच्या पाठीमागे आरोपी ओमकार शिंदे हा उभा होता आणि तो त्यांना वारंवार पुढे होण्यासाठी सांगत होता। मात्र पुढे एक महिला उभी होती आणि त्यामुळे आलोक सिंग यांना पुढे होणं शक्य नव्हतं आणि त्या कारणावरून दोघांमुळे थोडेसे वाद झाले। त्यानंतर बाचाबाची झाली आणि त्यानंतर या ओमकार शिंदे नावाच्या आरोपीनं त्यांच्या अटकमध्ये असणाऱ्या एका धारदार शस्त्रानं आलोक सिंग यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली होती। मालाड रेल्वे स्थानकावरती हा धक्कादायक प्रकार घडलेला होता आणि त्यानंतर रात्री उशिरा ओमकार शिंदे या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे आणि दुपारी त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार असल्याची माहिती सध्या मिळते आहे। मात्र आलोक सिंग हे एनएम कॉलेजमध्ये विलेपार्लेच्या प्राध्यापक म्हणून काम करत होते आणि त्यांचा हा नित्यनेमाचा प्रवास होता। मात्र काल लोकलमध्ये झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर त्या अशा घटनेमध्ये झालेलं आहे। सध्या आरोपीवरती कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा होते आहे आणि यावरती हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज दुपारी कोर्टात हजर केल्यानंतर आरोपीचा रिमांड मागतेवेळी आरोपी त्यावेळेला मद्यधुंद अवस्थेमध्ये होता अशी देखील माहिती मिळते, तर त्याचा उल्लेख पोलीस करतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि आरोपीला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आरोपी हत्येनंतर पळून जातानाचा एक सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेला आहे। मालाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून तो जेव्हा त्यानं हत्या केली आलोक सिंग यांची, तेव्हा पळून जातानाची दृश्य ही सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहेत आणि सध्या आरोपीला अटक करण्यात आली। त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याचे प्रयत्न पोलिसांचे सध्या तरी आहेत। कृष्णा, धन्यवाद या माहितीसाठी। तर मालाड स्थानकामध्ये प्रवाशाची हत्या झाली। मालाड रेल्वे स्थानकामध्ये लोकलमधल्या वादातनं एका प्रवाशाची थेट हत्याच करण्यात आली। हा धक्कादायक प्रकार काल संध्याकाळी घडला। आलोक सिंग असं हत्या झालेल्या प्रवाशाचं नाव आहे। आलोक सिंग हे मुंबईतल्या एनएम महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करायचे। तर आरोपीने चाकून वार करून पळ काढला होता। त्यानंतर आता आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। नेहमीप्रमाणे आलोक सिंग हे ट्रेननं घरी निघालेले असताना ट्रेनमधल्या गर्दीच्या कारणास्तव दोघांमध्ये झालेला किरकोळ वाद। आलोक सिंग विलेपार्लेहून बोरिवली लोकलमधनं विलेपार्लेला निघालेले होते। तर मालाड रेल्वे स्थानक हत्या प्रकरणातल्या आरोपीला आता अटक झालेली आहे। सीसीटीव्ही मध्ये हा गुन्हा करून पळत जात असताना हा आरोपी कैद झाला।